एका विशिष्ट ठिकाणी नजर केंद्रित करण्यातून आपल्या एकाग्रतेची कसोटी लागते। यालाच त्राटक असे म्हणतात। यातून आपल्या दृष्टीचे सामर्थ्य अपरिमित होते। आपली नजर ब्रह्मांडाचा ठाव घेऊ शकते किंवा संपूर्ण ब्रह्मांडाला भस्म करू शकते। खरंच तुम्ही त्यांना प्रसन्न केलं तर तुम्हाला हवं ते खरंच मिळू शकतं। आणि कसं आहे, जर आपल्या कष्टाला परिश्रमाला फळ येत नसेल तर देवांची केलेली तपश्चर्या नक्कीच चमत्कार घडवून आणते। आम्हालाही आमच्या आयुष्यात हवं ते घडण्यासाठी असा चमत्कार हवाच आहे। अहो होणार, नक्की होणार। तू म्हणतेस ते पटतंय आम्हाला मनोरमे। हे व्रत आम्ही नक्कीच पूर्ण करू। बघा आता कसं अगदी सम्राज्ञी सारखं बोललात। आले, पूजेच्या साहित्याची व्यवस्था करते। जगदंबा, योग्य विद्या आपल्याला ब्रह्मांडातील सगळ्या घटकांचा परिचय करून देतेच, पण त्याचबरोबर आपल्या अंतरंगातील ब्रह्मांडाची ओळख करून देते। आणि मग आपणच आपले ब्रह्मांड बनतो। पंचमहाभूतांनाही नियंत्रणात ठेवण्याचं कौशल्य तू आत्मसात करण्याचा प्रयत्न करतेस, हे पाहून आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालोय। उत्तम, अतिउत्तम। जगदंबा, तू अतिशय प्रामाणिक आणि बुद्धिवान शिष्य आहेस। योग विद्येची ही कला तू अपेक्षेपेक्षाही कमी वेळात अतिशय उत्तम प्रकारे आत्मसात करत आहेस। महादेवा, आता पुढची विद्या कोणती शिकूया? जगदंबा, आता तू आराम करायला हवास। 2 दिवसात तू खूप काही शिकली आहेस। महादेवा, फार वेळ नाहीये माझ्याकडे। मला लगेच परत जाऊन मधराजाला हरवायचंय। प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ यावी लागते। घाई केल्याने काहीही साध्य होत नाही जगदंबा। थोडं थांबणंही आवश्यक असतं। आमचं ऐक, तू आता आराम कर। बाहेर तुझ्या वयाची लहान मुलं मुली खेळत आहेत। तू बाहेर जा। तुझ्या वयाला अनुसरून ते सुद्धा महत्वाचं आहे। बाहेर जा। जशी आपली आज्ञा महादेवा। फुलं गोळा करणं तर फक्त निमित्त। या चिंचपुरात आली आहे ते काहीतरी चांगलं नवीन हाती लागावं म्हणून। काहीतरी चांगली बातमी घेतल्याशिवाय इथून जात नसते मी रिकाम्या हाताने परत। मनोरमाबाई, काय हो? अहो लय दिवसात न दिसलासा, कुठं होता? अहो आता कुठं जाणार, हाय की इथंच। अन देवी यांचं दर्शन घडलं नाही बऱ्याच दिवसात। कुठं आहेत सध्या त्या? अहो हाय का, अहो त्यांना समजा ईश्वाची चिंता। एवढ्या मोठ्या ईश्वाच्या पसारात हिंडत असतील कुठंतरी। भक्तांचं कल्याण करीत। खूप आहे, बरोबर आहे। बरं येते ब्या, काम आहे ते। चला।
सम्राज्ञींचं इथलं काम पूर्ण झालं. आता कशाला या तुळजाच्या नगरीत पुन्हा पुन्हा त्या तुळजाचं रूप घेऊन येतील. असंही त्यांना इथे यायला अजिबात आवडत नाही. मलाही आवडत नाहीच म्हणा. जगदंबा ही तीच आहे, तुळजाचा अंश. असुर नरेश महिषासूर हिला शोधण्यासाठी जीवाचा आटापिटा करतायत. आणि ही 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 चक्क यांच्याच नगरीत. असुर नरेश महिषासुरांपर्यंत हे मी पोहोचवते. मग मला माझ्या कामाचं मोठं बक्षीस देतील. गंगाई, गंगाई, अगं इथं हायस वय. अगं माझ्या लेकीसाठी भाताची पेज आणली होती मी. बरं नाही ना ग माझ्या लेकीला. अगं असं काय बघतेस? जगदंबा बी मला माझ्या लेकी सारखीच आहे. फार सुकून गेला असेल ब माझं कोकरू. तिला भाताची पेज भरते. हा नाही ना ग, द्या इकडं, मी पाजेन तिला नंतर. अगं गंगाई, तू कशाला त्रास करून घेतेस? हा आणि कुठं कुठं पुरणार आहेस ग तू? तू तुझं काम कर, मी तिला भरवते. जगदंबा, ए माझ्या लेकरा, अगं कशी आहेस बाळ? जगदंबा, अगं कुठं आहेस ग? ए माझं कोकरू कुठं आहे ते? गंगाई, जगदंबा कुठं आहे? काय ग, काय विचारते मी? आता का दातात मिठाची गुळणी धरून बसलीस? आजारी होती म्हणाली होतीस ना व? कुठं आहे जगदंबा? ती बाहेर गेली आहे. बाहेर गेल्याय? बाहेर कुठं? ती वैद्याकडे गेली आहे ह्यांच्या बरोबर. अहो तापच उतरत नव्हता म्हणून हे घेऊन गेले तिला. मग हे आधी का नाही सांगितलंस? तुम्ही सांगायला येळच कुठे दिला? आला तर आताच घुसलात थेट. बरोबर, असू दे. ती येईपर्यंत मी तिची वाट बघते. हा इथंच बसते मी. हा अहो नाही नाही नाही, तुम्ही किती वेळ बसणार इथं? त्यांना यायला उशीर लागणार आहे. आणि ते वैद्यबुवा आहेत ना, ते पार डोंगराच्या पलीकडे राहतात. आणि मला बी देवळात जायचं आहे. हे काय, मी घर झाडते आणि निघालेत. अहो चला चला चला. अगं गंगाई, झाडून घेऊ देत मला. गंगाई, अगं चला चला गंगाई, चला. अगं गंगाई, अगं कडधान्याचं काय? ते करीन मी नंतर, तुम्ही चला. गंगाई, तिकडे काय बघते आहेस? चला निघते मी. हिचा धसमुसळेपणा बघता सरळ सरळ कळतं ही काहीतरी लपवत्या. पर नक्की काय?
दैत्यगुरु, जगदंबेच्या संदर्भात या वेळेला महिष जेव्हा ऐक. तिथे माता, जगदंबा संदर्भात आमचा एवढा महत्वाचा वार्तालाप चाललेला असताना या कश्चित दासीला तुम्ही इथे घेऊन आलात. महिषा, तिलाही जगदंबाबद्दलच काहीतरी सांगायचं. जगदंबा संदर्भात काय सांगायचंय? ते तिनं आम्हालाही सांगितलेलं नाहीये, पण काहीतरी महत्वाची वार्ता सांगायची आहे असं ती म्हणाली. कसली वार्ता? काय सांगायचंय? बोल. असुर नरेश, तुम्ही त्या जगदंबाला प्राप्त करण्यासाठी इतके सायास करत आहात आणि ती स्वतः आपसूक तुमच्या टप्प्यात आली आहे. अहो, ती अगदी जवळ आली आहे तुमच्या. काय काय मूर्खासारखं बडबडतेस? जगदंबा स्वतःहून आमच्या टप्प्यात आलीये. पुन्हा कसल्या धुंदीत बरडत नाहीयेस ना? अहो नाही असुर नरेश, मी स्वतः पाहिलंय तिला. ती चिंचपुरात आली आहे. जगदंबा चिंचपुरा. अहो असुर नरेश, तुम्ही मुळात तुम्ही हे लक्षात घेत नाही आहात की आता तुम्ही तिला कधीही पकडू शकता. म्हणजे लक्षात येतंय का तुमच्या? महामूर्ख दासी, तुझी नसलेली अक्कल चालवू नको. जगदंबा चिंचपुरात कशाला येईल? कशासाठी? तिथी माता ही स्त्री भ्रमिष्ट झालीये. का आणलं तिला इथे? नाही असुर नरेश, अहो मी अजिबात खोटं बोलत नाहीये किंवा कुठल्याही धुंदीत बरळतही नाहीये. खरं तर तुम्ही स्वतः याची खात्री करून घेऊ शकता. आणि ती जगदंबा खरंच त्या चिंचपुरात सापडली तर मला काय द्याल? शूद्रदासी, तुझं इतकं साहस माझ्याशी, प्रत्यक्ष असुर नरेशांशी तू व्यवहार बोलतेस. ठीक आहे, वार्ता सत्य असेल तर तुला योग्य पारितोषिक दिलं जाईल. आणि जर ही वार्ता असत्य असेल तर तुझं हे अभद्र मस्तक तुझ्या धडापासून वेगळं करण्यात येईल, हे ध्यानात ठेव. काय